पोलिसांच्या सतर्कतेमुळे एसटी मध्ये गहाळ झालेले 12 लाखांचे 20 तोळे सोने सीसीटीव्हीच्या माध्यमातून अवघ्या 3 तासांत सापडले आहे। आंबी या ठिकाणाहून श्रीमती स्नेहप्रभा पाटील या पुणे ते भूम बसने आंबी या ठिकाणी येत असताना भूम शहरात प्रवेश करण्याअगोदर जिजाऊ चौक या ठिकाणी उतरल्या होत्या, परंतु त्या उतरत असताना त्यांच्याकडे जी दागिन्यांची बॅग होती ती अनावधानाने बसमध्ये विसरली। पुन्हा येऊन त्यांनी शोध घेतला असता ती बॅग बसमध्ये आढळून आली नाही। त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशन या ठिकाणी धाव घेतली। पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार क्षीरसागर यांनी ताबडतोब सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्यांना एक महिला बॅग घेऊन जाताना दिसली। त्यानंतर कर्मचाऱ्यांनी या महिलेचा शोध घेत मुद्देमाल हस्त करण्यात आला आहे। हा मुद्देमाल स्नेहप्रभा पाटील यांना सुपूर्द करण्यात आला असून या बॅग मध्ये 20 तोळे सोने म्हणजेच जवळपास 12 लाख किमतीचे सोने होते। त्यांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले। यावेळी पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, उपनिरीक्षक कुणाल सूर्यवंशी, शशिकांत तावर, संदेश क्षीरसागर, उमेश देवकर, अजित मोरे, अमित पाटील, संग्राम शिंदे, विशाल शिंदे आदींची उपस्थिती होती। एक महिला माझ्याकडे आली का ती म्हणजे वरिष्ठ नागरिक दिसत होती। त्या महिला त्यांनी पोलीस स्टेशनला जवळपास 2:30-3च्या सुमारास आल्या त्या आणि म्हणले की साहेब बसमध्ये माझी बॅग विसरली आहे, त्या बॅगमध्ये 20 तोळे सोनं आहे। त्यांनी सांगितलं की त्यांचे नाव स्नेहलता पाटील असून त्या आंबीवरून भूमकडे येत असताना एक स्टॉप अगोदर म्हणजे जिजाऊ चौकामध्ये त्या उतरल्या, पण उतरत असताना त्यांच्यासोबत जी बॅग होती ती बॅग ते घेण्याच्या विसरले। त्याच्यानंतर लक्षात आलं की आपण बॅग बसमध्ये विसरलो आहे सीटवर। परत त्या बस स्टँडला येऊन चेक असता त्यांना कळलं की बस ही डिपोमध्ये गेलेली आहे। मग डिपोमध्ये जाऊन त्यांनी तपासणी केली असता त्या ठिकाणी बॅग त्यांना मिळून आली नाही। मग त्या पोलीस स्टेशनला आल्या आणि ती तक्रार माझ्याकडे दिली। आज मी बीट अंमलदार क्षीरसागर यांना ताबडतोब बस स्टँडला जाऊन सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याच्या सूचना दिल्या। त्याप्रमाणे ते महिला त्यांच्याबरोबर जे लोक होते त्यांना घेऊन ते बस स्टँडला गेले, सीसीटीव्ही फुटेज चेक केलं आणि त्या ठिकाणी त्यांना ज्या वर्णनाची बॅग स्नेहलता पाटील यांनी सांगितली होती ती बॅग एका महिलेच्या हातात दिसली। मग ती फुटेज त्यांनी आमच्या ग्रुपवर टाकलं आणि ग्रुपवर टाकल्यानंतर आम्ही पूर्ण कर्मचाऱ्यांना सूचना दिली की अशा वर्णनाची महिला जी फोटोमध्ये दिसत आहे ह्या यात्रेमध्ये कुठं दिसून आली तर तिच्यावर चौकशी करावी अशी माहिती मिळाल्यावर आमचे एक पोलीस नायक मोरे यांना सदरची महिला ही तहसील ऑफिसच्या समोर दिसली आणि त्या ठिकाणी चौकशी केली असता ती बॅग त्यांना मिळून आली आणि त्याच्यामध्ये चेक केला असता ती जसंच्या तसं जे सोनं होतं ते सोनं त्यांना मिळून आलं आणि ते सोनं आम्ही स्नेहलता पाटील यांना पोलीस स्टेशनला बोलावून सन्मानाने दिलं आणि त्यांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले। साहेब किती रुपयाचा मुद्देमाल होता? 20 तोळे म्हणजे जवळपास आज 60,000 जरी भाव पकडला तरी 12 लाखाचं सोनं आहे। मी पुणे अजिंठा गाडीने आंबीवरून घेऊन जायला बसले होते एसटी। माझ्याकडे 2 बॅगा होत्या, एक लहान मुलगा होता नातू माझा आणि आम्ही जिजाऊ चौकात उतरलो। एक बॅग माझी गाडीतून विसरून राहिली। परत मी स्टँडला आले तर एसटी डेपोत गेलेली होती। एसटी डेपोत गेलो तर त्या लोकांनी सांगितलं की एसटीत काही नाही, तुम्ही प्रवाशांनी उतरून दिली असेल तुमचं बघा। मग आम्ही पोलीस स्टेशनला आलो, मग साहेबांना बोलले तर साहेब म्हणले मिस्किंग करावं लागेल। तर ते पुन्हा त्यांनी म्हणले कॅमेऱ्यात बघू आपण। कॅमेऱ्यात बघून त्यांनी 3 तासाच्या आत माझे सहकार्य करून माझी दागिने मला परत मिळवून दिले। मी सतत आभारी पोलीस स्टेशनचे भूम पोलीस स्टेशनचे। प्रतिनिधी गौस शेख, NTV न्यूज मराठी, भूम, धाराशिव।